म्हणजे मी इतकी रमलेली होते की मला माहितीच नाही आईवडिलांनी काही लग्न वगैरे ठरवलेलं आहे. आणि त्यांनी दणकाच दिला मला एकदा की अगं तुझ्यासाठी आम्ही एक छान मुलगा बघितलाय. 15 दिवस ओळीने रडत होते की मला शिकायचं आहे, तुम्ही काय करताय हे. तर ते म्हणले नाही अगं खूप छान स्थळ आहे. म्हणजे छान स्थळ वगैरे जाऊ देतो, पण मला लग्नच नाही ना करायचं. पण ते एनी होत ते माझं कोण ऐकणार आहे. 18.5 वर्षाचं वय होतं. झालं लग्न झालं वगैरे. आणि साखरपुड्याला बसायच्या आधी मी माझ्या सासूबाईंना विचारलं की माझ्या घरातले सगळे शिकलेले आहेत, तुम्ही मला शिकवणार ना. आणि इतकी बावळट होते मी तेव्हा, कारण हे मी ज्या बाईला विचारत होते म्हणजे माझी सासू, ती अगदी म्हणजे सुपर वुमन होती. आणि ती म्हणली अगं वेडे असं काय म्हणते, तू पाहिजे तितकी शिकव, मी तुझ्या मागे उभी राहील. आणि खरोखर PhD पर्यंत ती बाई, त्यांचं गायनाकॉलॉजीचं हॉस्पिटल होतं, गायनाकॉलॉजिस्ट होत्या इंदूरच्या. त्या हॉस्पिटल 15 दिवस बंद ठेवून ती माझ्या परीक्षेसाठी यायच्या इथे माझ्या मुलांना वगैरे सांभाळायला. त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. आणि ती हिमालय एवढी बाई होती माझ्या दृष्टीने, कारण माझ्यात काहीच नव्हतं तेव्हा. 18.5 वर्षाची असताना मला सगळंच त्यांचं उदात्त वाटत होतं. त्यांना मी फॉलो करत गेले. त्यांचे खूप ऋण माझ्यावरती आहेत. त्या जिद्दी होत्या म्हणून मी जिद्दी झाले. त्या अशा परखडपणे जगणाऱ्या होत्या म्हणून मी परखड झाले. त्या कोणत्याही संकटाला तोंड देणाऱ्या होत्या म्हणून मीही तशीच पुढे झाले. तर काय आता म्हणजे माझ्या सासूचे किती मी आभार मानू. आणि मग माझे मिस्टर इथे आले. इथे आल्यानंतर मी माझी दुसरी मुलगी जेव्हा मॉन्टेसरीला गेली तेव्हा मी युनिव्हर्सिटीची वाट धरली, कारण ते माझं स्वप्न होतं. बरोबर. की मी युनिव्हर्सिटीत जाणार. पुणे युनिव्हर्सिटीचं वातावरण तेव्हा इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं. काय त्या मेन बिल्डिंगच्या मागे कमळांची एक हे असायची मोठी झाडं. म्हणजे ते माझं स्वप्नवत होतं की आपण युनिव्हर्सिटीत जायचं. पण ते स्वप्न पुरं केलं, माझ्या सासूनी पुरं केलं असं म्हणायला पाहिजे.